फेरीवाले तर आहेच, पण फेरीवाले समजून घेतात, त्यांना सांगितलं तर ते लोक उचलून घेतात, पण रिक्षावाले अजिबात ऐकत नाही. 4-4 सीट आणि भांडे मारण्यामध्ये लोक हफ्ता चालू ट्रैफिक क्यों हो रहा है विरार में इतना? हो मनी दादा, त्यांचा हप्ता चालू आहे सगळे हवालदार बरोबर. सगळे नल्ले चालवते 12-15 वर्ष. त्यांचं म्हणणं आहे का जे मच्छीवाले आणि भाजीवाले पुढे तुम्ही इकडे मच्छीवाले आणि जे भाजीवाले आहेत, काही लोकांचं म्हणणं आहे की रिक्षावाल्यांमुळे ट्रॅफिक होते, पण लोकांना खूप असुविधा आहे. विरारमध्ये आपण आत्ता महानगरपालिका 9 वर्षानंतर कोविडच्या नंतर स्थापित झाली आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीचे अजूजी पाटील हे महापौर म्हणून निवडून आले. तर तुम्हाला काय म्हणायचं आहे की विरार ईस्टचं ट्रॅफिक कसं कंट्रोल होईल? विरार ईस्टचं ट्रॅफिक जे काय जे रिक्षावाले आहेत, सगळे सगळ्या गाडी, सगळे हवालदार बरोबर त्यांचा हप्ता चालू आहे, सगळे नल्ले लोक चालवते, सगळे त्यांचं सेटिंग आहे. ते मुले बरोबर 12 वर्षे 15 वर्षाचे मुलं चालवते, त्यांच्याकडे ना लायसन्स आहे ना बाईक आहे. तो पण पॅसेंजरला पण थोडा कळायला पाहिजे, त्यांच्या रिक्षामध्ये नको बसू, काय की ते रिक्षा पलटी वगैरे करतात आणि ट्रॅफिक हे जेव्हा ते त्यांना अडकवणार तेव्हा ट्रॅफिक कमी होणार. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का ज्यांच्याकडे लायसन्स नाही आहे, ज्यांचं वय नाही आहे, ते लोक रिक्षा चालवतात आणि ते 4-4, 5-5 लाईन करतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात. त्यांच्यामुळे भांड्या होतात, त्यांच्याकडे लायसन्स बॅग नाही, ते पण भांड्या करायला तयार असतात. ते जीव आणि पाड्याचे मुलगे असते, कुठले पण पाड्याचे असते, पण कसं आहे त्यांच्या भांड्या निमित्त असते. ते लोक दारू पिऊन गांजा पिऊन सगळं गाडी चालवतात. म्हणजे बघा, वसई विरारमध्ये गांजा पिऊन दारू पिऊन जे नल्ला रिक्षावाले आहेत, जे नल्ला रिक्षावाले आहेत त्यांच्यामुळे ट्रॅफिक होते. काही मच्छीवाले भाजीवाले ज्यांचा माल विक्री नाही होत, ते पण ब्रिजच्या समोर राऊंड करून धंदा लावतात आणि त्याच्यामुळे सामान्य नागरिक जे ट्रेनमध्ये प्रवास करतात, सकाळी जाताना धक्के खातात आणि घरी येताना सुद्धा धक्के खातात. माझी महानगरपालिकेला विनंती आहे की जे काय ट्रॅफिक होते त्याला कंट्रोलिंग करावं आणि पोलिसांनी सुद्धा ट्रॅफिक जे साहेब आहेत त्यांनी लक्ष द्यावं. धन्यवाद.